तसे माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना विनंती आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाईच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं। महायुतीचे अधिकृत उमेदवार या विभागाचे लोकप्रिय खासदार व देशाचे गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिरजी, या मतदारसंघाचे कर्णधार लोकप्रिय विधानसभा सदस्य श्री संजीव रेड्डी बुतकुरवारजी, आमचे मित्र राळेगाव विधानसभेचे कप्तान आमदार अशोकजी उईके, शिवसेनेचे नेते व या विधानसभेचे माजी आमदार आमचे मित्र श्री विश्वासजी नांदेकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते राजूभाऊ डांगेजी, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे महामंत्री दिनकरराव पावडेजी, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष विजय पिदुरकरजी, श्री संजयजी पिंपळशेंडे, श्री तारेंद्रजी बोर्डे, श्रीमती अर्चनाताई गंजेवार, श्रीमती मंगलाताई पावडे, शिवसेनेच्या नेत्या डिमनताई टोंगेजी, निशाताई विधातेजी, रेखाताई मडावीजी, या मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय मित्र पक्षाचे सर्व आदरणीय मान्यवर पदाधिकारी लोकप्रतिनिधी व या महायुतीच्या संमेलनात उपस्थित भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयचे सर्व शूरवीर पदाधिकारी, सर्व शूरवीर कार्यकर्ता बंधूंनो, युवा मित्रांनो, माझ्या भगिनींनो, या लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार, आदरणीय उमेदवार श्री हंसराज अहिरजी यांनी आपली भूमिका व मनोगत व्यक्त केलं। आज या संमेलनात शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआयचे कार्यकर्ते येणाऱ्या निवडणुकीत हंसराज अहिर व महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याचा संकल्प घेऊन इथे एकत्र आली आहे। मी जेव्हा तुमच्या चेहऱ्यांकडे बघत होतो, खरं तर महाविद्यालयात शिकत असताना मी आयुष्याची पहिली लोकसभा घडवली। 1989 मध्ये सरदार पटेल महाविद्यालयाचा मी एमफिलचा विद्यार्थी होतो। तेव्हापासून 2 लोकसभा 5 विधानसभा लढवण्याचा सौभाग्य मला प्राप्त झालं। मी जसं अभ्यास करताना पुस्तक वाचायचो, तसं राजकारणामध्ये समोर बसलेल्या कार्यकर्त्यांचे चेहरेही वाचतो। आज जेव्हा मी तुमच्या चेहऱ्याला वाचत होतो, तुमच्या चेहऱ्यावर 23 मेचा हंसराज अहिर यांच्या विजयाचं सर्टिफिकेट बघत होतो। मला विश्वास आहे की शिवसेना आरपीआय भाजपचा कार्यकर्ता हा जरी आपापल्या पक्षात असला तरी या तीनही पक्षाचं एकच गोत्र आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांची एकच जात आहे, ती म्हणजे महाराष्ट्र। या ठिकाणी असणारा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल त्याचा एकच धर्म आहे, तो म्हणजे भारतीय। हे खरं आहे की तुम्ही मी सर्वजण राजकारणात काम करतो, पण तुमच्या माझ्यासाठी राजकारण हे खुर्चीसाठी नाही। तुमच्या माझ्यासाठी संसदेच्या खुर्चीपेक्षा, विधानसभेच्या खुर्चीपेक्षा या देशाच्या गोरगरिबाच्या हृदयाची खुर्ची हे तुमच्या माझ्यासाठी महत्वाची आहे। आजपर्यंत भारत माता की जय म्हटलं, वंदे मातरम म्हणताना बेंबीच्या देठापासून वंदे मातरम म्हटलं।
आमची लढाई ही काँग्रेसची नाही, आमची लढाई राष्ट्रवादीची नाही, आमची लढाई त्या वृत्तीशी आहे ज्यांना वंदे मातरम म्हणताना जे मुके होतात अशा काँग्रेस नेत्यांची आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आहे। आमची लढाई त्या नेत्यांशी आहे की जेव्हा आमचे नेते भारत माता की जय म्हणतात, काँग्रेस राष्ट्रवादीचे असे नेते आहेत जे म्हणतात की भारत माता की जय म्हणणं हे बंधनकारक नाही, आम्हाला वाटलं तर आम्ही म्हणू, आम्हाला वाटलं तर आम्ही म्हणणार नाही। आमची लढाई त्या वृत्तीशी आहे। आम्ही जर भारत माता की जय म्हणताना चैतन्याने भारत माता की जय म्हणतो, आम्ही भारत माता की जय म्हणताना आमच्या रक्ताच्या थेंबामध्ये जर एक एनर्जी तयार होत असेल तर या निवडणुकीत भारत मातेची जय होण्याची कृती करण्याची ही जबाबदारी दायित्व तुमच्या माझ्यावर आहे। हे खरं आहे की मधातल्या काळात शिवसेना भाजपमध्ये कदाचित काही अंशी दुरावागा असेल, पण मी हिशोब काढत होतो कि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची दोस्ती ये तो अमर दोस्ती है। छोट्या मोठ्या घटना घडत रहती, पण जब तक सूरज चांद रहेगा तब तक भाजप सेना की युती रहेगी, असं प्रेम एकमेकांमध्ये आहे। 1989 मध्ये पहिली युती झाली, ही 9वी लोकसभा आहे। या 9 लोकसभेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आणि मागच्या 2 निवडणुकीत आरपीआयने आपला निळा झेंडा आमच्या झेंड्यासोबत उभा केला आणि महायुती गेल्या 2 निवडणुकीत आणि शिवसेना भाजपची युती 9 निवडणुकीतून जगत आहे। जेव्हा आमच्यामध्ये दुरावा आला तेव्हा काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर तेज आग होतं। त्यांना वाटलं अब ये तो दूर हो गए, अरे इनको पता नहीं कि पानी पे कितनी भी लकड़ी मारो पानी दूर नहीं होता, कुछ समय के लिए तो लहराती है मगर फिर वो एक हो जाता है। मी त्या सौभाग्यशाली नेत्यांपैकी एक आहे। मी विश्वासजीला सांगत होतो, विश्वास नांदेकर माझा विधानसभेतला अतिशय जवळचा मित्र म्हणून विश्वासनी काम केलं। मी विश्वासला सांगितलं की जेव्हा 4 वर्षापूर्वी थोडा तणाव आला तेव्हाही मी एक महाराष्ट्रातला कार्यकर्ता होतो जो सांगत होतो की आम्हाला सत्तेसाठी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी युती केली पाहिजे। आणि आज अमरावतीला जेव्हा आम्ही एकत्र आलो तेव्हा मी उद्धवजींना सांगितलं की उद्धवजी आमची दोस्ती त्या शोले चित्रपटातल्या गाण्यासारखी आहे, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार, ऐसा अपना प्यार, या भावनेने ही युती झाली आहे। हे युती श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीच्या विचारासाठी, ही युती स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासाठी ही युती आहे। हे खरं आहे। मी जेव्हा बघत होतो की विश्वास नांदेकर उभे झाले तेव्हा शिवसेनेचे काही कार्यकर्ते उभे झाले, कोण आला वाघ आला असा नारा दिला। मी मनात म्हणत होतो की विश्वासजी वाघाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी तर माझी आहे। मी वनमंत्री आहे, वाघाची संख्या वाढावी, वाघाचं संरक्षण व्हावं, वाघाचं संवर्धन व्हावं, चिंता करू नका, वाघाची ही संख्या वाढेल आणि सिंहाची ही संख्या वाढेल। कारण जेव्हा मी भारत मातेच्या फोटोला वंदन करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की भारत माता सुद्धा सिंहावर बसली आहे। आणि आज या भारत मातेला वैभवशाली करायचं असेल तर छोटे मोठे मतभेद असू शकतात। कोणाला वाटेल की मी भाजपच्या आमदाराकडे गेलो, 2 लाखाचा आमदार निधी मागितला, पण भाजपच्या आमदारांनी मला आमदार निधी दिला नाही। मी खासदाराकडे गेलो, 5 लाख रुपयाचा खासदार निधी मागितला, पण खासदारांनी दिला नाही। बंधूंनो, माझ्या कार्यकर्ता बंधूंनो, भगिनींनो,
2 लाखाचा निधी मिळाला नाही म्हणून देशाची निवडणूक छोटी करू नका. माझी आई मगा नेहमी सांगायची की कितीही राग आला तरी तो जेवण्याच्या ताटावर काढायचा नसतो. 2 लाख मिळाले नाही म्हणून कितीही राग आला तरी तो निवडणुकीत काढायचा नसतो. कधीतरी मी आणि तुम्ही गोष्ट ऐकली आहे की एकदा एक लहान मुलगा आईच्या कडेवर यात्रेत गेला. आईला म्हणाला, आई मला फुगा घेऊन दे. आई गरीब होती. आई म्हणाली चल पुढे चल. पुन्हा तो पोरगा मिठाईचं दुकान पाहिला. म्हणाला आई मला मिठाई घेऊन दे. आईच्या पदरात पैसे नव्हते. या पोराला घासत पुढे घेऊन गेली. पुन्हा पोरगा म्हणाला आई तो पुंगीवाला दिसतो. आई मला पुंगी घेऊन दे. आईकडे तर पैसे नव्हते. अचानक अंधार जागा. मुलगा एकीकडे गेला, आई एकीकडे गेला. आई एकीकडे गेली. जेव्हा प्रकाश आला मुलगा पाहतो की माझी आई माझ्या जवळ नाही. रडायला लागला. एकाने त्याला कडेवर घेतला आणि विचारलं, अरे कशासाठी रडतो? तुला मी फुगा घेऊन देतो. तो म्हणाला मला फुगा नको. तो माणूस म्हणाला रडू नको, मी तुम्हाला मिठाई घेऊन देतो. तो पोरगा म्हणाला मला मिठाई नको. तो माणूस म्हणाला मी तुला पुंगी घेऊन देतो, रडू नको. तो म्हणाला मला फुगा नको, पुंगी नको, मिठाई नको, मला माझी आई पाहिजे, मला माझी आई पाहिजे. आज माझी भारत माता या काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारणातून जी माझी भारत माता, ज्या माझ्या भारत मातेचं वर्णन सोने की चिड़िया दूध की नदियां बहने वाला देश असा होता. ज्या देशाला हजारों वर्षाचा इतिहास आहे, जो देश या जगाचा कप्तान होण्याची क्षमता आहे, ज्या देशामध्ये 3ऱ्या-4थ्या शतकात नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठ होती. अरे ज्या देशात महाराणा प्रतापाचा जन्म झाला, ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जन्माला आला, ज्या देशात मणिकर्णिका राणी लक्ष्मीबाईचा जन्म झाला, त्या देशाकडे पाकिस्तान, चायना बुरी नजर से देख रहे हैं. आतंकी घटना होत आहेत. आज या देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होऊ नये असं कोणाला वाटत असेल तर या जगातल्या 2 देशाला वाटतं. सी फॉर चायना आणि पी फॉर पाकिस्तान. या जगामध्ये या सीपीला वाटतं की देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होऊ नये. आणि दुर्दैवाने आमच्या देशाच्या सीपीलाही वाटतं की मोदी प्रधानमंत्री होऊ नये. आमच्या देशाचा सीपी म्हणजे सी फॉर काँग्रेस आणि पी फॉर पार्टी. काँग्रेस पार्टीला वाटतं की मोदी देशाचा प्रधानमंत्री होऊ नये. अरे मोदी जर या देशाचा प्रधानमंत्री झाला तर स्वर्गीय बाळासाहेबांचा जो विचार आहे, जो स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचा विचार आहे, आणि ज्यासाठी तुम्ही आणि आम्ही आपल्या घरावर तुळशीचं पान नव्हे तर तुळशीची कुंडी ठेवून कधी भाजप जिंदाबाद म्हणतो, कधी शिवसेना जिंदाबाद म्हणतो, कधी आरपीआय जिंदाबाद म्हणतो. मला याची जाणीव आहे की शिवसेना असेल की आरपीआय, भाजपा असेल तर महायुतीचा कोणताही पक्ष, या पक्षाचा कार्यकर्ता सत्तेसाठी काम करत नाही. या पक्षाचा, महायुतीचा कार्यकर्ता काम करतो सत्यासाठी. युतीचा कार्यकर्ता स्वतःसाठी काम करत नाही. युतीचा कार्यकर्ता काम करतो तो देशासाठी काम करतो. कार्यकर्ता या पक्षाचा आत्मा आहे. नेते येतील, या पक्षातून जातील, पण जोपर्यंत शिवसेना भाजपचा शेवटचा कार्यकर्ता हातात झेंडा घेऊन जय भवानी जय शिवाजी म्हणतो, तोपर्यंत कितीही राहुल गांधी जन्माला आले तो हमारा कुछ नहीं बिगाड़ सकते. ही निवडणुका तुमची माझी एक परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला मला एकत्र येऊन ही लढाई लढायची आहे. मला जर विचारलं तर या निवडणुकीचे उमेदवार हंसराज अहिर नाही. या निवडणुकीचा उमेदवार आहे महायुतीचा, देशभक्तीचा विचार
हा आमचा उमेदवार आहे. जेव्हा आम्ही कमळ चिन्हाची बटन दाबतो तेव्हा फक्त हंसराज अहिर यांच्या घराच्या पाठीवर खासदार ही पदवी लागत नाही. तर जेव्हा आम्ही कमळ चिन्हाची बटन दाबतो तेव्हा पाकिस्तान मध्ये असणाऱ्या आतंकवाद्याच्या त्या कमजोर छातीवर आम्ही बंदुकीची गोळी झाडतो. आणि म्हणून या निवडणुकीत मी तुम्हाला विनंती करायला आलोय की राग लोभ असू शकतो. कधी कधी शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा सन्मान करताना भाजपचा नेता कंजूसी करू शकतो आणि भाजपच्या नेत्याचा सन्मान करताना शिवसेनेचा एखादा नेता सुद्धा कंजूसी करू शकतो. पण लढाई तुमच्या माझ्या अभिमानाची नाही, लढाई तुमच्या माझ्या स्वाभिमानाची नाही. अरे हा देश कधी कधी वृथा स्वाभिमान या देशाला महाग पडलाय. पृथ्वीराज चव्हाण या देशाचा पराक्रमी राजा, त्याचा सरसेनापती भामाशाह. अरे याच पृथ्वीराज चव्हाणांनी 15दा त्या वेड्या आक्रमणकारी महम्मदाला हाकलून दिलं होतं. पण जेव्हा हा भामाशाह पृथ्वीराजाच्या राजमहालात गेला, राजा राणीच्या राणी महालात होता. 24 तास राजा बाहेर आला नाही. भामाशाहानी तलवार काढली आणि सांगितलं की ज्या राजाने माझा अपमान केला, अरे ज्या राजाच्या युद्धासाठी मी 15 युद्ध जिंकण्यासाठी हाती तलवार घेतली पण माझा अपमान झाला, आता मी पृथ्वीराज चव्हाणासाठी लढाई करणार नाही. देशाचं दुर्दैव होतं की 16व्यांदा तो वेडा मोहम्मद आमच्या देशात आला आणि देश शेकडो वर्ष गुलाम राहिला. उदाहरण घ्यायचं असेल तर महादजी शिंदेचं घ्या की जेव्हा महादजी शिंदे छत्रपती संभाजी महाराजांसाठी युद्धात निघाला, महादजी शिंदेच्या नातेवाईकांनी महादजीला विचारलं, अरे महादजी तू संभाजीसाठी निघालाय, तुझ्या बापाला याच संभाजीनी हत्तीच्या पायाखाली तुडवून मारलं. महादजीचं उत्तर सुंदर होतं, जो आमच्या महाराष्ट्राचा वारसा आहे. महादजी म्हणाला, हे खरं आहे की संभाजी राजाने माझ्या पित्याला हत्तीच्या पायाखाली तुडवून मारलं, पण मी संभाजी राजासाठी युद्धाला जात नाहीये. मी चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी, जो विचार हिंदू पदपातशाहीचा आहे, जो विचार रयतेचं स्वप्न साकार करणारा आहे, जो विचार देशाचा अभिमान बाळगणारा आहे. आज आम्ही इथे एकत्र आलो आहे. मला विश्वास आहे की इथून माझा कार्यकर्ता, तो शिवसेनेचा असेल, भाजपचा असेल, तो RPIचा असेल, इथून जाणारा प्रत्येक कार्यकर्ता देशासाठी या निवडणुकीमध्ये पूर्ण शक्तीने उतरेल. 11 तारखेपर्यंत शिवसेनेचा असो की भाजपचा असो, तो RPIचा असो, हे सारे कार्यकर्ते काँग्रेस राष्ट्रवादीला चारोखाने चित करण्यासाठी आणि भारत माता की जय म्हणत भारत मातेच्या विजयासाठी ही लढाई जिंकण्यासाठी सज्ज राहतील, हा विश्वास माझ्या मनात आहे. या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभकामना देण्यासाठी आलो आहे. आज देश असा परिस्थितीतून चाललाय की राहुल गांधी मनात येईल ते आश्वासन देत आहे. राहुल गांधींना माहित आहे की देश त्यांच्या ताब्यात येणार नाही, पण आपल्या पक्षाला, आपल्या मतदारांना फूस लावण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते बंधूंनो आणि भगिनींनो करतायत. उत्तरास उत्तर द्यावं लागेल. सोशल मीडियामध्ये खोटा प्रचार करताय, खोटं नाटक पसरवण्याचा प्रयत्न करताय. फेसबुकनी आज काँग्रेसच्या 657 साईटवर बॅन टाकला, कारण काँग्रेस खोट बोलण्यामध्ये या जगातली 1 नंबरची पार्टी आहे. आज कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत लोक काँग्रेसवर चिडून आहे. सारे देशातले महाठग एकत्र आले आणि महागठबंधन झालं
पण काँग्रेसच्या ठगाला मात्र यांनीही सोडून दिलं, कारण देशातल्या या सर्व महाठगांना माहित है हम तो छोटे ठग है, ये कांग्रेस वाले तो हमारे बाप है, इसलिए हम अपने अलायंस में इनको नहीं लेंगे। सपा बसपा ची युती झाली पण काँग्रेसला मात्र त्यांनी दूर ठेवलं। आपण देशासाठी काम करणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आपण सत्तेसाठी कधी काम केलं नाही आणि म्हणूनच जेव्हा 25 ऑक्टोबर 1951 ला पहिली निवडणूक सुरू झाली, जो ही निवडणुकीत उभा राहायचा त्याच्या डोक्यामध्ये नेहमी एक स्वप्न राहायचं की कभी तो भी मुझे लाल दिए की गाड़ी मिलनी चाहिए, कभी तो भी मैं मंत्री बनना चाहिए। साधा जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला त्यालाही लाल दिवा पाहिजे होता, महानगरपालिकेचा महापौर झाला तर त्यांनीही निवेदन दिलं होतं की लाल दिया हमको मिलना चाहिए। लाल दिव्यावर राजकारणातले काम करणारे नेते किती प्रेम करायचे हे तुम्ही मी बघितलंय, पण एक मोदी सारखा नेता आगाय, एक गडकरी सारखा नेता आगा, एका झटक्यामध्ये सारे लाल दिवे काढून टाकले आणि सांगितलं कि हम लाल दिए पे नहीं लाल खून के इंसान पे प्रेम करने के लिए राजनीति करते हैं। शिवसेना भाजपचं राजकारण हे सामान्य माणसाचं राजकारण, शिवसेना भाजपचं राजकारण हे दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजुराच्या कल्याणाचं राजकारण आहे। मी आपल्याला या कार्यक्रमाच्या संमेलनाच्या निमित्ताने विनंती करायला आलो आहे की तुम्हीच शिवसेना भाजपचे नेते बना, तुम्हीच उमेदवार व्हा आणि या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला असा धडा शिकवा, काँग्रेस राष्ट्रवादीला चारोखाने चित करा आणि ज्या वेगाने आम्ही भारत माता की जय म्हणतो, ज्या ऊर्जेने जय भवानी जय शिवाजी म्हणतो, चला संकल्प करा की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम शिवसेना आरपीआय भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हृदयापासून करेल, रक्ताच्या थेंबामध्ये चैतन्य निर्माण करून करेल हा विश्वास व्यक्त करतो। हंसराज अहिर यांच्या विजयासाठी तुम्ही सर्वजण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करत मेहनत करत पूर्ण शक्तीने काम कराल हा विश्वास व्यक्त करून मी माझ्या भाषणाला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।